मी 9 माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. बहुतेक मजले भाड्याने दिलेले आहेत. 9व्या माळ्यावर या बिल्डिंगच्या मालकी हक्क असणाऱ्या कंपनीचं ऑफिस आहे. तळमजल्याच्या खाली जमिनीमध्ये एक बेसमेंट फ्लोअर पण आहे. तो मजला शक्यतो सामान ठेवण्यासाठी वापरला जातो. काही दिवसांपूर्वी मला लीज मॅनेजरचा फोन आला. त्याने मला बेसमेंटमध्ये जाऊन जास्तीचे इलेक्ट्रिक सॉकेट बसवायला सांगितले. म्हणे भाडेकरूंना हवे होते. हरकत नाही, माझं काम आहे ते. मी लिफ्टमध्ये शिरलो. -1चं बटन दाबलं आणि लिफ्ट खाली जायला लागली. लिफ्ट स्वच्छ आणि टापटीप होती. मागच्या बाजूला मोठा आरसा लावलेला होता. लिफ्ट खाली जात होती. मला डोळ्यांच्या कोनातून आरशात थोडीशी विचित्र हालचाल जाणवली. मी सहजपणे आरशाकडे मान वळवली. विशेष काहीच नव्हतं. माझा चेहरा आणि त्यावरचे भाव आरसा अचूकपणे दाखवत होता. मी माझी मान पुन्हा पुढच्या बाजूला वळवणार तेवढ्यात मला डोळ्यांच्या कोनातून माझ्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य दिसलं. मी थोडासा अस्वस्थ झालो. मी आरशात पुन्हा काही वेळा निरखून पाहिलं, पण प्रत्येक वेळी माझा चेहरा तिकडे वळल्यावर आरशातलं प्रतिबिंब स्वतःला ॲडजस्ट करायचं. एकदाची लिफ्ट थांबली आणि मला एक विचित्र गोष्ट जाणवली. लिफ्टची 0 आणि -1 ही दोन्ही बटणं प्रकाशित झाली होती. दरवाजा उघडला गेला आणि मी साशंक मनाने बाहेर आलो. लिफ्ट माझ्या मागे बंद होऊन लगेचच वर गेली. मी सवयीप्रमाणे चालू लागलो, पण काही पावलं चालताच थबकलो. मी कुठेतरी चुकीच्या जागी आल्यासारखं वाटलं. ही जागा बेसमेंटसारखी वाटत नव्हती. उलट हा आमचा 9वा मजला वाटत होता, किंवा निदान त्याची प्रतिकृती तरी. फक्त काही बदल होते. 9व्या मजल्यावर डाव्या हाताला ओळीने खिडक्या होत्या, पण इथे फक्त एकच लांब भिंत दिसत होती आणि ही आमच्या ऑफिसची प्रतिकृती अगदी जुनाट वाटत होती, अडगळीतल्या खोलीप्रमाणे. असं वाटत होतं कितीतरी वर्ष इथे कोणी आलं नाही आहे. छताला लागून 2 मंद दिवे जळत होते. अर्धवट प्रकाशात समोर फ्रंट डेस्क देखील दिसत होता. कॉरिडोर दूरवर पसरला होता आणि काळोखात नाहीसा झाला होता. काही दरवाजे उघडे होते आणि संपूर्ण शांतता होती. मला आमच्या इमारतीचे सर्व मजले माहीत होते आणि हा मजला नक्कीच अस्तित्वात नव्हता. 9व्या मजल्यासारखा दिसत तर होता, पण मी तर लिफ्टने खाली गेलो होतो, वर नाही. मी थोडा मोठ्याने बोललो, नक्की कुठे आहे मी? माझ्या आवाजाने शांततेचा भंग झाला, पण काहीच उत्तर आलं नाही. आणि नंतर माझं लक्ष रिसेप्शनिस्टच्या डेस्कच्या मागच्या भिंतीवर गेलं. तिथे एक धुळीने माखलेली फोटो फ्रेम लावलेली होती. मी थोडं निरखून पाहिलं. तो फोटो शंकर सरांचा होता, आमचे मॅनेजर. त्या फोटोला हार घातलेला पाहून मला धक्का बसला. ते तर जिवंत धडधाकट होते. मी त्याच दिवशी सकाळी त्यांना भेटलो होतो. मला आता त्या गूढ वातावरणात राहावेना. मी लगेचच मागे लिफ्टच्या दिशेने धावलो. क्षणभरासाठी माझ्या मनात विचार आला, लिफ्ट इथे आलीच नाही तर? मी कायमचा इथेच अडकलो तर?
जितकं जोरात होईल तितक्या जोराने मी लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट खाली येऊ लागली. मला ते क्षण तासांसारखे भासू लागले. एकदाची लिफ्ट आली आणि मी आत घुसलो. लिफ्टच्या प्रकाशाला माझे डोळे सरावायला मला थोडा वेळ लागला. लिफ्टने मला आता बेसमेंटमध्ये सोडलं. मला बटन देखील दाबावं लागलं नव्हतं. कुठे होतास तू? माझी वाट पाहणाऱ्या लीज मॅनेजरने मला प्रश्न केला. मी लिफ्टमध्ये होतो, मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. मोठा युद्ध करून आलास काय? त्याने थट्टा केली. माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून त्याने मला सरळ सॉकेट फिक्स करायची जागा दाखवली आणि तो वाटेला लागला. मी तो संपूर्ण दिवस माझ्यासोबत नक्की काय घडलं याचा विचार करत होतो. इतका की मला संध्याकाळपर्यंत खूप थकवा आला. मी झोपताना विचार केला, हा माझा बहुतेक भास असावा. आणि दुसऱ्या दिवशी कामावर गेलो तर काय, संपूर्ण मजल्यावर बातमी पसरली होती. काल रात्री शंकर सरांचं कारच्या अपघातात निधन झालं आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा फोटो हारासकट रिसेप्शनजवळ लावला गेला. या एका मागोमाग घडलेल्या घटनांनी मी हादरून गेलो. मी रोज कामावर जात होतो आणि घरी येत होतो, पण प्रश्नांनी माझं डोकं पोखरून काढलं होतं. तळमजला आणि बेसमेंटच्या मध्ये एखादा मजला कसा काय असेल आणि मीच तिथे कसा काय पोहोचलो? हा माझा भास असेल का? मला शंकर सरांच्या मृत्यूबद्दल आधीच कसं काय समजलं? कोणाला हे कळलं तर मला मूर्खात काढतील. आता काल मी पुन्हा त्या विचित्र मजल्यावर पोहोचलो. सकाळी पहिल्या मजल्यावरच्या वॉचमॅनने फोन करून स्विच चेक करायला बोलावलं. तो म्हणाला तिथे स्पार्क उडाला आणि ते चालत नाही आहे. मी लिफ्टमध्ये शिरलो आणि 1 नंबरचं बटन दाबलं आणि मला पुन्हा आरशात ती हालचाल जाणवली. लिफ्ट पुन्हा तळमजल्यावर थांबली. दरवाजा उघडला, पण यावेळी मी मुद्दामहून लिफ्टच्या बाहेर आलोच नाही. एक एक करून सगळी बटणं दाबली, पण लिफ्ट काही जागची हलली नाही. जणू काही तिथे जे काही होतं ते त्या लिफ्टला मला दाखवायचंच होतं. मी लिफ्टच्या बाहेर आलो, पण दरवाजा हाताने धरून ठेवला. मला लिफ्टला जाऊ द्यायचं नव्हतं. यावेळी मला दुसऱ्या मजल्याची प्रतिकृती दिसली. सगळीकडे धूळ भरलेली होती. कॉरिडॉरच्या अंधुक प्रकाशात मला शिडी दिसली. ती मध्यभागी उभी केलेली होती. माझ्यापासून 10 मीटर अंतरावर असेल आणि शिडीच्या बाजूला एक माणूस पडलेला होता. तो हलत नव्हता. अंधारात मला त्याला ओळखता येईना. लिफ्टचा दरवाजा तेवढ्यात बंद होऊ लागला, म्हणून मी लगेचच लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्ट चालू झाली आणि तिने मला वर पहिल्या मजल्यावर आणून सोडलं. मी तो संपूर्ण दिवस स्वप्नात असल्याप्रमाणे वावरत होतो. माझी वास्तवाशी नाळ तुटत असल्यासारखं मला वाटू लागलं. संध्याकाळी घरी परतताना मी विचार करत होतो, कदाचित मी वेड्यांच्या डॉक्टरांना दाखवावं. रात्रभर मला चित्रविचित्र स्वप्न पडत होती. सकाळीच मला दुसऱ्या मजल्यावरच्या भाडेकरूंचा फोन आला. हॉलमधले लाईट फिक्स करायला बोलवत होता, तर आता मी शिडी घेऊन त्यांच्या घरी जातोय. मला नुकतीच इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी लागली आहे. ती एक 9 माळ्यांची इमारत आहे. आधीच्या इलेक्ट्रिशियनचा अपघात झाला होता
दुसऱ्या मजल्यावर लाईटचं काम करत असताना त्याला जबरदस्त शॉक लागला आणि जागीच ठार झाला बिचारा. मला माझं काम खूप आवडतंय. माझं स्वतःचं छोटंसं ऑफिस आहे आणि पगार काही वाईट नाही. सगळं काही ठीक आहे. फक्त लिफ्टमधला आरसा थोडा विचित्र वाटतो. माझंच प्रतिबिंब मला कधीतरी वेगळं जाणवतं, किंवा कदाचित हा भास असावा.